हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. बिग बॉस हा इक्वॅलिटी, बिग बॉस हा समानता, बिग बॉस हा किती चांगला आहे, बिग बॉस हा किती चांगले निर्णय घेते, बिग बॉस कधी खोटं बोलत नाही, बिग बॉस इज परफेक्ट. दिव्याने धमकी दिली म्हणून तिला बाहेर काढलं, दिव्याला हा झालं, सचिन दादाला कमी वोट पडले म्हणून तो बाहेर झाला, आम्ही इक्वॅलिटी बघतो, आम्ही समानता बघतो, असे कित्येक लोक बिग बॉसच्या फ्लेवरमध्ये बोलत असतात. आणि बिग बॉस ह्या शो बद्दल मला प्रॉब्लेम नाही, पण जे मेकर्स ह्या बिग बॉसच्या शोच्या मागे जे कांडाकारी करत राहतात त्यांच्याबद्दल आपण नक्कीच बोलू की ते किती मॅन्युप्लेटिंग आहेत, किती चांगल्या रीतीने लोकांना बुद्धू बनवतात, किती चांगल्या रीतीने गेम खेळतात, किती मॅन्युप्लेटिंग करतात आणि एखाद्या कंटेस्टंटला वाचवण्यासाठी किती नीच लेवलची हद पार करतात आणि एखाद्या व्यक्तीला काढण्यासाठी किती नीच लेवलची पात्रता हर करतात, काय सुल्लक कारण आणि कोणाला ठेवण्याचं किती मोठा कारण, ह्या सर्वांबद्दल डिटेलमध्ये डिस्कशन करू. पासून बिग बॉस सुरू झाला ना तेव्हापासून मी बघत आहे आणि आपण ज्यांना ओळखतो ना शोच्या बाहेर थोडा बहुत बघितलाय कुठे तरी शो मध्ये, तर आपल्या त्यांच्याबद्दल थोडीशी आपुलकी असते की यार हे चांगलं केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल रुचिता हे रोडीजमध्ये मागच्या सीझनमध्ये आली होती आणि मी रोडीज स्प्रिट्सविला सर्व गोष्टी बघते आणि तेव्हा मला वाटलं की वाव यार रुचिता आली आहे, रोडीजमधून आलेली आहे, किती चांगलं ना, बघायला मजा येईल की काय गेम खेळते, काय चीज आहे. आणि जेव्हा ती रोडीजमध्ये सुद्धा होती ना तेव्हा सुद्धा माझा हाच मत होता की यार आपल्या महाराष्ट्रातली कोल्हापूरची मुलगी गेली आहे रोडीजमध्ये, किती मोठी गोष्ट आहे, वाव यार हिला सपोर्ट करायला पाहिजे किंवा तिच्याबद्दल तिच्याबद्दल ॲज अ थोडीशी आपुलकी आपली निर्माण होते. आणि त्याच रीतीने मी तो शो बघितली आणि शो हळूहळू बघत होती, सर्व गोष्टी नीट बघत होती आणि ज्या प्रकारे 1 महिन्यानंतर म्हणा 2 महिन्यानंतर म्हणा हे रुचिता खूप मतलब नीच पात्रता धारण करत होती, तेव्हापासून तिच्या माझ्या होते ना ऑडियन्सची आपुलकी असते ते निघून गेले की नाही आहे, एवढ्या निर्लज्जपणाला, एवढ्या मूर्खपणाला, एवढ्या खालच्या दर्जाच्या वागणुकीला मी सपोर्ट करणार नाही लिटरली. आणि ज्या प्रकारे दिव्याला कोणत्या कारणामुळे यांनी शोच्या बाहेर काढलं की दिव्याने खूप चांगल्या प्रकारे यांना धमकी दिली, बाहेर जाऊन तुला बघ, माझी तलवार बाहेर आहे, फलाना आहे. आणि ह्या बिग बॉसच्या मेकर्सने ज्या प्रकारे तो मॅन्युप्लेटिंग गेम खेळलेला आहे, वारंवार दिव्याला नॉक 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 पोक 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 केला आणि पोक केल्यानंतर तिला संविधान बोलूच नको. त्यांना माहित आहे की मी ह्या दिव्याला संविधानाबद्दल काही बोलीन ना तर हिला मिरची कुठं ना कुठं लागणार आहे, कुठं ना कुठं फुटणार आहे. आणि बिग बॉसचे मेकर फक्त तिला फुटण्याची वाट पाहत होते की हे फुटते केव्हा, कारण की त्यांना कधी तिला प्रवोक करायचा नसता तर त्यांनी संविधान हा नाव यूज नको करूच हा म्हटला नसता. तिच्यावर वारंवार ते भाषण देते आणि वारंवार लोक म्हणत आहेत तरी बाहेरच्या गोष्टी बोला नको, ह्याच्यावर बोलल्या गेले आलं असतं तरी तिला हर नॉमिनेशन मध्ये फक्त एकच चीज म्हणून नॉमिनेट केला की हे भाषण देते. तिसरी चीज की भाई वारंवार तिला पोक करते. जेव्हा ती समोर आली आणि जेव्हा तिने सांगितलं की माझी ऍक्च्युअली बाहेरची पर्सनॅलिटी काय आहे, तुम्ही भाषण म्हणून मला जो ट्रिगर करत आहात, पण ऍक्च्युअली माझी भाषणाची तलवार म्हणा, माझी वैचारिक तलवार म्हणा, म्हणजे शब्दाची तलवार बाहेर ठेवलेली आहे. कारण की हिथं आणलो असतो ना, म्हणजे तलवार म्हणजे मी कशी आहो, मी बोलायला कोणालाही मॅन्युप्लेट करू शकतो, मी कोणाला खाली पडू शकतो बोलायला. ते एक लेखक आहे, तिला शब्दांना बोलायचं कसं, कसे मुद्दे ठेवायचं तिच्या व्यतिरिक्त कोणाला माहीत असणार. तिथं भाषण देणारे व्यक्ती काय करतात, लोकांना लोकांचं मनोरंजन, इन्स्पायर, मोटिवेट कसे होणार, किंवा मी काय बोललं पाहिजे भाषणामध्ये. 10 मिनिटाच्या भाषण आहे, 10 मिनिटाच्या भाषणामध्ये मला काय पॉईंट्स इन्क्लूड केले पाहिजे, हे जो भाषण आहे, जो वक्ता आहे, जो स्पीकर आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणाला जास्त माहीत असणार. तर हे सर्व गोष्टी दिव्याबद्दल झाल्या आणि दिव्याने त्या दिवशी धमकी दिली असं वगैरे, त्यांनी मस्त धमकी केली आणि त्यातून तिनं असं एखादा सेंटेन्स कंप्लीट करू द्या, त्याच्यानंतर बोला ना तुम्ही काय आहे काय नाही. तिनं सेंटेन्स कंप्लीट केलं नाही, तिकडून रुचिता बोंबलते, अरे तू धमकी देतेस का. त्याच्यावर आपली दिव्या म्हणते की हो तुला धमकी घ्यायची आहे, तू धमकी घे, असं म्हटलं तिनं, तुला धमकी घ्यायचं आहे, तू धमकी समज. आणि त्याच्यावर हे कावडा बोंबलायला लागली, काव म्हणजे तिला पूर्ण बोलू दिलं नाही, तिला काही करू दिलं नाही. आणि बिग बॉसचा जो प्लॅन होता टीआरपी गेन करायचा, हिला कशासाठी आणायचं की त्यांना माहित आहे दिव्याला ठेवला तर दिव्या टॉप 2 मध्ये का विनर होऊ शकते, एवढी पब्लिक तिला सपोर्ट करते आणि ते गेम सुद्धा खेळू शकते. हळूहळू इन्क्लूड सुद्धा होत आहे, हळूहळू टास्क मध्ये परफॉर्म करत आहे. तिची तब्येत खराब होती म्हणून तिने आता इन्क्लूड नाही केलं, परंतु आता हळूहळू ते गेम खेळत आहे. हिला शोच्या बाहेर कसा काढायचा एक मुद्दा भेटला धमकीवाला. 2 सेकंद तिचे पूर्ण क्लिप्स काढला, तिला जो कन्फेशन रूम मध्ये काय होता ते सुद्धा काढला. अशा रीतीनं पोर्ट्रे केला की बाबा बिग बॉस संत झालेला आहे, बिग बॉस महान आहे, बिग बॉस व्यक्ती आहे, बिग बॉसची पूजा करा, बिग बॉसची आरती करा, जय बिग बॉस माता, जय बिग बॉस बापा, अशी आरती करा, माफी मागा, माफी द्या. असे दिव्याने काही हरकती केल्या नाहीये, कारण की तिला माहित होता ज्या गोष्टीमध्ये माझी चूक नाहीये त्या गोष्टीची माफी मी कशाला मागू. आणि त्या मुलीला शोच्या बाहेर काढला आणि शोच्या बाहेर काढल्यानंतर दिव्याने सर्व गोष्ट सांगितलं की कन्फेशन रूम मध्ये काय झालं, बाकीचे क्लिप्स काय आहेत, ऍक्च्युअली चीजे काय. जर बिग बॉस सत्य बोलत आहे तर क्लिप्स दाखवायला प्रॉब्लेम काय आहे, आणि मी खोटं बोलत आहे तर मी माफी अख्ख्या महाराष्ट्राला मागायला रेडी आहे. पहिले ते क्लिप्स दाखवा. एखादी मुलगी जर एवढ्या स्ट्रॉंग स्वतःचा पॉईंट ऑफ व्ह्यू आणि स्वतःचा मत ठेवत आहे ना, म्हणून ह्याच्यावर लक्षात येते की ती किती सत्य बोलत असेल. आणि जे रुचिता आहे
रुचितानं सुद्धा धमकी दिलं दीपालीला की तुझ्या मी करिअर बर्बाद करणार. तिला चांगल्या रीतीने मॅन्युप्लेट केलं की नाही. रितेश देशमुख येतात विकेंडच्या वारला भाऊच्या धक्क्यावर आणि म्हणतात नाही ग दीपाली तुझ्या बिग बॉस मधला करिअर बर्बाद करणार. वा तो पण सोडा. तिची ते ज्या प्रकारे ती वागणूक आहे, ज्या प्रकारे तिचे शिव्या आहेत, भाजलेला तोंड, एक खरखटल्या तोंडाची, एक फटफट्या इंजिन, किंवा ते एवढे तिची स्वतःची मम्मी त्या प्रभूला म्हणते कुपोषित लेकेच्या भाजलेला वांग, थोंबाड बघ. मतलब किती गंदे गंदे त्या शिव्या, मला सुद्धा येत नाही अशा वाईट वाईट शिव्या. तिची आई वडील ती म्हणजे सोचा ना शोच्या बाहेर ॲज अ मम्मी, तिच्या मम्मीच्या ना ते कंटेस्टंट आहे, ॲज अ प्लेअर नाही आहे, काहीच नाही आहे. एखादा आपण शोमध्ये आपल्याला गुस्सा येते, आपल्याला राग येते, आपण वाईट शब्द बोलतो, ओके अंडरस्टँड. पण तुम्ही शोच्या बाहेर बाकीचे आई वडील पण आहे, जेव्हा ते त्यांचे आई वडील बघतात त्यांना सुद्धा गुस्सा येत नाही का की आमच्या मुलाला असं वगैरे म्हणतात, पण ते शांत बसलेले आहेत. पण तुम्ही शोच्या बाहेर असून तुम्ही काय शिव्या देता एका मुलाला कुपोषित म्हणणे, बॉडी शेमिंग करणे, किंवा त्याची हालत जी आहे, त्याला रोग आहे किंवा त्याला आजार आहे, त्या गोष्टीवर अशा गोष्टीची कमेंट करणे किती योग्य आहे. तुम्ही एवढी पर्सनॅलिटी आहे, तुमची मुलगी त्या शो मध्ये गेलेली आहे आणि एक ते वायाच गेली आहे, ते निर्लज्जच आहे. पण ॲज अ आई म्हणून तुमचे काय संस्कार आहेत, ॲज अ आई म्हणून तुम्ही आपल्या मुलीला काय शिकलेले आहे ते आम्हाला दिसते की आई तशीच मुलगी, मतलब निर्लज्जपणाची हद्दपार. आणि त्या एवढी ते घाणेरड्या शिव्या देते, एवढ्या धमक्या देते, एवढे चीजे करते, ॲक्ट थू, तिची बॉडी लँग्वेज बघा किती निगेटिव्ह ओरा वाटते. माणूस ना दोन गोष्टीमुळे सुंदर दिसते, एक तर शकलनी आणि दुसरा त्याच्या वागणूकने, त्याच्या आचरणाने, त्या लोकांसोबत कशा वागते, त्याची पर्सनॅलिटी कशी आहे, आचरण कसं आहे, त्याच्याने बी सुंदर दिसते, त्याच्याने त्याची पॉझिटिव्ह एनर्जी होते. परंतु एवढी घाणेरडी दिसते तेवढीची एनर्जी तिला बघण्याची सुद्धा इच्छा होत नाहीये. आता मला सांगा दिव्याची ती धमकी, काय धमकी होती दिव्याची की तलवार माझी बाहेर ठेवलेली आहे ते, आणि रुचिताच्या कोणाचा वागणूक चांगला आहे, तुम्हाला कोणाला बघायला आवडेल किंवा कोणाकडून तुम्ही काय शिकू शकता. आता मला सांगा हिने धमकी दिलं ते ॲक्च्युअली धमकी नव्हती, तिची होती की माझी ती धमकी आहे ते वैचारिक आहे, ते मला बोलण्यात तलवार आहे, ते तशी टाईप्स होती. तिला पूर्ण बोलू दिलं असतं ते शोमध्ये राहिली असती आणि तिच्याकडून बहुत काही शिकण्यालायक भेटल्या असत्या, गोष्टी भेटल्या असत्या, स्टँड भेटले असते. आय थिंक तिने ते वाईट शब्द, वाईट वागणूक, निर्लज्जपणा, खालच्या दर्जाचापणा वागलं नसतं. आणि तुम्ही रुचिताकडून काय शिकता, रुचिताने धमकी दिलं तरी तिला शोमध्ये ठेवता, रुचिता वाईट वागते तरी शोमध्ये ठेवता, निर्लज्जपणाची हद पार करते, तू करते, एवढी गंदीपणा. इव्हन रितेश देशमुखला भाऊच्या धक्क्यावर एक्सप्रेशन देते असं वगैरे वगैरे, तरी तुम्ही त्या मुलीला शो मध्ये ठेवता. काय मुद्दा आहे, हिला तुम्ही शो मध्ये काढला, एवढी चांगली होती, एवढ्या सर्व काही गोष्टी होत्या, एका सुल्लक कारणामुळे तिची बाजू न ऐकता, तिची भाऊच्या धक्क्यात तिच्याबद्दल डिस्कशन न होता त्या मुलीला तुम्ही शोच्या बाहेर काढला. आणि ज्या मुलीवर डिस्कशन नाही झाला पाहिजे, ज्या मुली हलकटबाजी करत आहे, जे मुली निर्लज्जपणा करत आहे, जी मुली फक्त शिव्या देते, गाडी करते, तिचा गेम काही नाही, फक्त लव्ह अँगल चालू आहे, आणि जेवढी हदपार, आणि तिची आई सुद्धा त्या लेवलची हदपार करत आहे, बाहेर जाऊन शोच्या कुपोषित वगैरे प्रभूला वगैरे म्हणते भाजलेली वांग, भाकरे तोंडाच्या, फल्लाना तोंडाच्या, खरकटल्या तोंडाच्या. ह्यांचे तोंड किती चांगले आहेत, कोणसा खरकटला यांचा होत नाही, जो आपला असते ना भांडे कसाच्या बुचा भुरभुरू खरखरुक तशाने तोंड आहे यांचा. आणि दुसऱ्यांना वाईट बोलण्याला, मतलब तन्वीला म्हणते की तुझ्या भाजलेल्या तोंडाची, म्हणजे जेवढा मनात येईल तेवढा निर्लज्जपणा करताय. आणि ह्या मुलीला तुम्ही शो मध्ये ठेवून काय दाखवता, काय समाजाला दाखवताय. कित्येक लोक आहेत, कित्येक मुलं आहेत, कित्येक आई वडील आहेत, कित्येक आई आजोबा आहेत, जेवताना तो शो बघतात आणि हे काय बडबड करते, काय मूर्खपणा ठेवते. तुम्ही ॲज अ कंपॅरिझन करा ना, कोण बेटर ह्या शो मध्ये असते म्हणून, कोण बेटर, काय कॉन्ट्रीब्युशन बेटर केलं नसतं म्हणून. हिच्याकडून काय शिकता की जेवढा होते तेवढं निर्लज्जपणाची हदपार करा, लव्ह अँगल करा, मूर्ख बोला, चावडे करा, चिटे करा, हे करा, हदपार करा. आणि दुसरी गोष्ट हे म्हणजे की बाई सचिन दादाने आयुष, अजून करण, हे किती सोशल मीडियाचा एवढा मोठा स्टार आहे, तरीही सुद्धा. आणि त्याला करणला किती माज होता की माझे फॉलोवर्स आहेत, माझ्या फॉलोइंग आहेत, मी निघूच नाही शकत. अख्ख्या भाई तो 1 महिना सुद्धा राहिला नाही, तो पोरगा निघाला. आणि सचिन दादा होता तिथं नॉमिनेशनमध्ये, पण सचिन दादा सुद्धा तो निघाला नाही, कारण की सचिन दादाचे खूप फॅन फॉलोइंग्स आहेत, खूप त्याला सपोर्ट करतात आणि शोमध्ये तो दिसायला लागला होता. म्हणजे मी म्हणत नाही की त्याचा गेम खूप चांगला आहे सचिन दादाचा, पण आता हळूहळू तो दिसायला लागला होता, हळूहळू चांगला गेम खेळत होता आणि लोक त्याला सपोर्ट करत होता. आणि मला सुद्धा त्याला बघायला आवडत होता की हा यार आता काहीतरी खुलत आहे. आणि तुम्ही रुचिता आणि सचिन दादा लास्ट वीकमध्ये नॉमिनेशन होते, दोघं बॉटम 2 मध्ये होते, आणि सचिन दादाला तुम्ही काढता आणि रुचिताला ठेवता. कोण नालायक आहे, कोण गधा आहे रुचिताला वोट देणारा. सध्या कोल्हापूरचे लोक तिला शिव्या घालतात, कोणीच तिला सपोर्ट करत नाही, एकही कॉमेंट तिच्याबद्दल येत नाही, कित्येक लोक तिला वाईट बोलतात, कोण तिला वोट देत आहे. मतलब काही पण मूर्खपणा. मतलब ह्यांना असते ना मेकर्स ना कोणसा जास्त फायदा होईल, मेकरचा माइंडसेट सांगते तुम्हाला. आपला रुचिताला ठेवून रुचिताला वाईट शिव्या देते, रुचिताचा लव्ह अँगल सुरू आहे, रुचिता हदपार करू शकते, रुचिता निर्लज्जपणा करू शकते, नालायक आहे, तिला म्हटलं काहीही केलं तरीही TRP भेटणार आहे. कारण की ह्या गोष्टीला तिनं काहीही केलं, काहीही रिॲक्शन केलं तरीही आपल्याला TRP भेटणार आहे. ह्यांचा काय आहे,
दिव्या म्हणा किंवा सचिन दादा म्हणा किंवा बाकीचे कंटेस्टंट आज येतील उद्या येतील, ह्यांच्या लव्ह अँगल नाही आहे, हे शिव्या गाडी देत नाही, हे खालच्या दर्जाला जात नाही, ह्यांचं निर्लज्जपणा दिसत नाही, हे ॲक्टू वगैरे करत नाही, बहुत शिकलेले पारंपरिक लोक आहेत, ह्यांचा काही अर्थ नाही बिग बॉसमध्ये राहण्याचा, हे आपल्याला TRP देऊ शकत नाही, तर ह्यांना नशे त्या कारणामुळे सुल्लक त्या कारणामुळे बाहेर फेकायचं, ज्याचा काही मत नाही, ज्याला कॉन्ट्रीब्युशन नाही. दिव्याची गोष्ट साधी डिस्कशन सुद्धा केला नाही, मतलब एवढी निर्लज्जपणा तिने हात पार केला की तुम्ही तिथे डिस्कशन सुद्धा विकेंडच्या वारमध्ये केलं नाही. आणि ह्या रुचिताच्या जिने एवढा निर्लज्जपणा हात पार केला नाही, ज्याची आईची शिकवण बघा, आईचे शिवा बघा, तिची मूर्खपणा बघा, एवढी निर्लज्जपणा हात पार करत आहे, तरी त्या मुलीच्या तुम्ही डिस्कशन करता, तिला मॅन्युप्लेटिंग करता आणि गेममध्ये ठेवता आणि लोकांना दाखवता आम्ही लोक मूर्ख बसले इथं की आम्हाला समजतच नाही की तिला ओट कोण करते आणि कोण नाही करत म्हणून. आणि चांगल्या लोकांना तुम्ही शोच्या बाहेर करता फक्त TRP साठी, फक्त आपली TRP कशी येईल, आपल्या शोची वर्ड कसं जाईल, तो असं नाव बदनाम असो का बदनाम चांगला असो, ते रुचिताला तिचं नाव बदनाम असो किंवा चांगला असतो, फक्त फरक पडते फक्त नाव झालं पाहिजे. आणि बिग बॉसच्या लोकांना तेवढाच फरक पडते की नाव बदनाम असो चांगला असो, बिग बॉसचं नाव समोर गेलं पाहिजे. फक्त हाच मुद्दा आहे फक्त TRPचा. आणि TRP साठीच त्या रुचिताला ठेवलाय, कारण की रुचिता कितीही म्हणला तरी निर्लज्ज हद पार करणार आहे. मग लोक काय शिकतात, लहान मुलं काय शिकतात, जेवताना काय बघतात, आई काय बघते, आई वडील काय बघतात, आई आजोबा काय बघते, हे त्यांना फरक पडत नाही. पण ह्याच्यात व्यतिरिक्त तुम्ही दिव्याला ठेवला असता तर दिव्यानं वाईट शिवाय दिलं नसतं, सचिनदांना वाईट शिवाय दिलं नसतं, बाकीच्या लोकांना वाईट वृत्तू केला असता, त्यांच्या आई वडिलांनी म्हटलं असतं कुपोषित वाघ, भाजलेली वाघ, भाकऱ्या तोंडाच्या खरकटल्या तोंडाचा म्हटलं असतं. अरे फक्त तुम्ही TRP साठी करत आहात, TRP साठी तुम्हाला जे हात पार कराल तुम्ही ते करत आहात. आणि रुचिता किती बायस्ड आहे, रुचितापासून हे बिग बॉस वाले किती बायस्ड आहेत. रुचिताला ते टॉप 5 पर्यंत ठेवणार आहेत, म्हणजे कोणी तिला काळा कुत्रा तिला वोट करणार नाही, परंतु तिला ठेवणार आहेत. का बरं ठेवणार आहेत, कारण की ह्यांना मटेरियल देते ना बिग बॉस, बाप मटेरियल करत राहते ना, म्हणून. त्याच्यात काही तिचं काम नाही आहे. तुम्हाला काय वाटते मला नक्की सांगा कॉमेंटमध्ये, आणि प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू सो मच.